माझ्या विरोधात महेश कुलकर्णी हायकोर्टामध्ये पहिला गेला होता का निवडणुकीला माहिती लपवली म्हणून खोटा आरोप घेऊन हायकोर्टाने त्याला फिटाळल्यानंतर इथे आला, आपल्या बेलापूरच्या कोर्टात आला तो. तिथे सविता लगाडे ना, सविता लगाडे मॅडम म्हणून तिने माझ्या विरोधात दावा दाखल केला. आणि दावा दाखल केल्यानंतर ते 25 तारखेला रात्री व्हॉट्सअप आले आम्हाला का नगरसेवक पद रद्द झाला, असं लोकांनी व्हॉट्सअप केलं. आता आम्हाला पण माझी शोकत लागल्यावर झाला, असं कसं पद रद्द झालं आमचं नगरसेवक. कारण मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच होती, सतत 10 वर्ष आम्ही ग्रामपंचायत मध्ये दोघं पण होतो. माझी 3 मुलं आहेत. माझी मुलगी अस्मिता भोईर ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा रोहित डॉक्टर आहे, आणि तिसरा मुलगा आणखी IAS ची परीक्षा देतोय. आता मे महिन्यात त्याची शेवटची पेपर्स IAS साठी. म्हणजे माझी मुलं ग्रॅज्युएशन आणि आम्ही पण शिकलेले आहोत. त्यामुळे तिसरं अपत्य काय चुकीचं नाही. 10/5/2001 त्याची जन्मतारीख आहे अंकितची, आणि ती व्हॅलिड आहे. एखाद्या माणसाला कुठेतरी बदनाम करायचं आणि आपला TRP वाढवायचा, कारण मध्ये पोर्टाला सुट्ट्या होत्या, सुट्ट्यामध्ये आपण काही करू शकत नव्हतो. आम्हाला पेपर सुद्धा नाही मिळाले. आम्हाला पेपर परवा दिवशी भेटले. तर नेमकं त्यांनी काय केलं, एलिगेशन केलंय. त्यांनी एक पत्र चोरलं आहे पनवेलच्या महानगरपालिकेचं, भैरव कृष्णाजी भैराले. आता त्याचा माझा काय संबंध आहे तुम्ही सांगा जरा. एखाद्या नाव उलटा सुलटा करून तो हा तुझाच नाव आहे, असं शक्य आहे का? त्यामुळे कोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि आम्हाला कोर्टाने आज न्याय दिलेला आहे. ऑर्डर आहे कोर्टाची, त्यांनी जे स्टे दिलं होतं मला नगरपालिकेत जायचं नाही किंवा कामकाज करायचं नाही, ती स्टे त्याची उठवलेली आहे. आणि 8 तारखेला ते मेन हेअरिंग ठेवलेलं आहे, आणि निकाल आमच्या बाजूला लागेल 100%. एखादा नगरसेवक माणूस कशाला निवडून देतात लोक, का गावची कामं झाली पाहिजेत. तिथे एक तंगडे घेताचं काम करतात एका नगरसेवकाला विनाकारण. आम्हाला किती लोकांनी फोन केला असतील, किती हैराण केले, तुमचा पद कसा रद्द झाला, काय झाला, तुम्ही काय फसवणूक केली. अरे बाबा, आम्ही कुठली फसवणूक केलीच नाही बोललो कोणाची. आमच्या समोर काही मुद्दाच माहित नाही, आम्हाला पेपरच माहित, आम्ही उत्तर तरी काय देणार. जेव्हा मी कोर्टात गेलो तर आम्हाला माहित झाला यांनी काय केस टाकले म्हणून. तर काहीच नाही, कोर्टाने फेटाळलेले आणि सत्य ते सत्यच आहे. आम्हाला मीडिया समोर याच्यासमोर बदनाम केले कारण नसताना. जे जनतेने आम्हाला अपक्ष निवडून दिलाय लोकांची कामं करण्यासाठी, आमच्या 14 गावच्या लोकांनी, यांनी पूर्णपणे बदनाम केला मला. एवढा बदनाम केला त्या हिसाबाच्या बाहेर. TV चॅनलवाल्यांना विनंती आहे की एकच बाजू ऐकून दुसरी बाजू ऐकून घेता तुम्ही. एखाद्या माणसाला अटॅक आला तर मरून जाईल फटाक्षे. चालूच आहे. 8 तारखेला आणखी निकाल होईल. आता स्टे तर उठवली त्याची. त्यांनी पुढच्या ही ताकद काय कोणाला तरी पुढे करून केस टाकायची, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही. यायचं मर्दासारखं पुढे यायचं. या निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवला मी. 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे, तो पण अपक्ष उमेदवार. तिने पक्षाचे उमेदवार होते तिथे, पण सर्व एकच अपक्ष निवडून नवी मुंबईमध्ये आला. का आला? कारण कामं होती लोकांची. आपण कामं करतो दिवस रात्र, लोकांसाठी झटतो, म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिले. असे तंगड्या खेचासाठी निवडून दिले. म्हणजे बदलाई लेने काय काम है? बाहुबली किसको कहते हैं? बाहुबली कौन है? हमारा आगरी समाज है. आगरी समाज में कितने बाहुबली मालूम है क्या? समाज उठ गया ना, इधर से एक आवाज दिया तो हजारों आगरी तैयार होंगे इधर. लेकिन हम हमारे समाज को बोल रहे हैं. हमारे समाज का आगरी लोग का कैसा है, आगरी लोग नम्रपने रहते हैं, इसको उल्टा नहीं बात करते. एक बार आगरी के पीछे कोई लग गया ना, तो उसको हम लोग भी लग गए समझो. SRE चल रहा है, SRE का प्रोग्राम चालू है. समझेगा कि कुलकर्णी का बोगस वोट कितना उसके अंदर नोट किया है. सच का सच, झूठ का झूठ, वो पानी का पानी वो बन जाएगा. अभी दिखेगा इस बार पूरा जितना भी वोट यहाँ पे वोटर लिस्ट में है, बोगस वोट पे चुनाव जीतने का काम इतना साल तक कर रहा है सुरेश कुलकर्णी. आम्ही वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहतो. त्याने त्याच्या आधी आम्ही आहोत त्याला, मी स्वतः त्याच्या विरोधात उभा राहतो. वार्ड क्रमांक 14 मध्ये त्याला आव्हान आहे, पुढच्या वेळेस तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्ड मध्ये राहून दाखव. एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार. आगरी समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो. आगरी समाज पूर्ण उरेल, त्याच्या मागे लागू नको. आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत. आमचा समाज आहे इथे, आगरी कोली भंडारी. आगरी कोल्यांच्या मागे लागू नको, त्याला बोललो. तू राजकारण केलं, आम्हाला घेणं नाही. फुकाट कोणाला डिवचू नको. होती कोर्टात इथे यायची, मला माहितच नाही काय बजेट आहे किंवा ते कोणाला घेतले काय घेतले काय माहित नाही मॅडम.